भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागातल्या रहिवासी परिसरात बिबट्या शिरलाय। भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण आहे। बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण जखमी झालेत, तर बिबट्या सध्या इथल्या पारिजात इमारतीमध्ये शिरलाय। या इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरल्यानंतर त्यानं एका मुलीवर हल्ला केला। अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून वन विभागाला माहिती देण्यात आली आहे। तर भाईंदर परिसरामध्ये हा बिबट्या शिरला असल्याचं पाहायला मिळालंय। तलाव रोड परिसरातील इमारतीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 जण जखमी झालेले आहेत आणि बिबट्या सध्या इथल्या पारिजात या इमारतीमध्ये शिरलाय। या इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरल्यानंतर त्यानं एका मुलीवर हल्ला केला। भाईंदर तलाव रोड पारिजात बिल्डिंग B102 या बिल्डिंग मध्ये एक बिबटा सापडला आहे। हा तलाव रोड जवळ ही बिल्डिंग होती। पहिल्या माळ्यावर सकाळी 8 वाजता बिबटा घरी शिरला आणि घरात एक 25 वर्षाची मुलगी होती। त्या मुलीला त्याने घायल केलेला आहे। घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल दाखल झाला आहे आणि त्या मुलीला रूम मधून बाहेर काढण्यात आला आहे। हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे। त्याला पकडण्याचं काम सुरू आहे आणि सध्या तुम्ही बघू शकता की इथे लोकवस्ती आहे, म्हणून लोकांची खूप गर्दी जमलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणे पोलीस बल, फॉरेस्टचे लोक सगळे जमलेले आहे आणि बिबट्याला पकडायचे प्रयत्न हा सुरू आहे। मीरा भाईंदरतून दीपाली मिश्राची रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे बिबट्या घुसलेला, तेव्हा आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक माणूसाला भरपूर दोन्ही हाताला चावलेलं होतं। त्याला आम्ही साईबाबा हॉस्पिटलमध्ये भरती केलंय। तर त्याला लगेच सोडण्यात आलं पट्टी वगैरे बांधून। आता जी मुलगी आहे तिथं आताच समजलं तिथं 5-6 दिवसाने लग्न आहे, पण आता तिच्या चेहऱ्यावर वगैरे भरपूर, मी तुम्हाला नंतर व्हिडिओ पण शेअर करतो, तिच्या चेहऱ्यावर वगैरे भरपूर जखमा पण झाल्या। तिला टेंबा हॉस्पिटलला नेलंय। निश्चितच हा रात्री पहाटेच्या दरम्यान हा बिबट्या आढळून आला होता कुठेतरी आणि त्याचा शोध सुरू होता। त्याच्यानंतर हे सगळी आजची जी घटना घडलेली आहे सकाळपासून तुम्ही जे कव्हर करताय, निश्चितच ही चिंताजनक बाब आहे। कारण ह्याच्या आधी आपल्या भाईंदर वेस्टला तिकडे रेल्वे लाईन जवळ तिकडे एक बिबट्या सापडला होता गेल्या काही ह्याच्यापूर्वी। त्याच्या आधी उत्तण डोंगरी भागामध्ये तिकडे बिबट्याचा वावर होता आणि आपल्या काश्मीरा जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगतचा जो परिसर आहे त्या नागरी वस्तीत देखील बिबट्या अधूनमधून आढळून येत असतो। तर कुठेतरी ही गोष्ट शासनाने आणि राजकारणी लोकांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। कारण वनहद्द जी आहे त्यांची, आणि त्याशिवाय त्या वनहद्दीच्या व्यतिरिक्त जो काही इको सेन्सिटिव्ह झोन असतो, जो संवेदनशील आणि संरक्षित ठेवणं गरजेचं आहे। परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकारणी असतील, बिल्डर लॉबी असतील ह्यांनी, किंवा चाळ माफिया असतील ह्यांनी जे मोठ्या प्रमाणात व्हायलेशन केलेलं आहे, त्यामुळे त्या भागामधली जी काही त्यांचा एक वावर होता, जे क्षेत्र होतं, ते त्यांचं क्षेत्र नष्ट झाल्यामुळे ते आता शहरी भागामध्ये येऊ लागलेले आहेत। मला या शहरामध्ये 35 ते 40 वर्ष झाले। ही अशी घटना ही त्या घोडबंदर गाव केला तेव्हा होत होती, पण आता शहरात बिबटा आला म्हणजे ही कुठेतरी म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि इतक्या लोकांना जखमी केलं। पण मला एवढं खात्री होती की रात्री पोलीस गस्त देत होते, पण माहित नव्हतं की बिबट्या इकडे फिरणार आहे। पण कसं आहे की चिकार आता टेन्शनदायक झालाय आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे। त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। असे काही बिबटे जे काही नागरी वस्तीत येत असतील तर ताबडतोब रेस्क्यू टीम जी आहे ती अर्ध्या पाऊण तासात पोहोचली पाहिजे। कारण मी स्वतः आधी आलो, राज्याचा मंत्री असताना मी ठाण्यावरनं मीरा भाईंदरला पोहोचू शकलो, परंतु फॉरेस्टच्या टीमला कळवल्यानंतर सुद्धा त्यांना यायला 2 तास लागले। म्हणजे ठाण्यावरनं किंवा बोरिवलीवरनं यायला अर्ध्या पाऊण तासात त्यांना पोहोचणं गरजेचं आहे। लोकांनी आणि प्रामुख्याने आमच्या फॉरेस्टच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी खूप
या ठिकाणी धारिष्ट दाखवलं आणि एका घरामध्ये त्या बिबट्याला कोंडून ठेवलं आणि त्या घरातील लोकांना बाहेर काढलं. जर ते बाहेर काढलं नसतं आणि घरामध्येच त्या बिबट्याने हल्ले केले असते छोटे छोटे लहान मुलांवर, तर काही दुर्घटना असून गंभीर सुद्धा घडू शकली असते. नहीं, पहली बार आया, सुबह 8:30 बजे आया, सब बिल्डिंग में तीसरे माले घुसा, वहां से उतर के फिर साली बदर गया, साली बदर से सिर पारिजात आया, वहां गेट खुला था, अंदर घुस गया।